प्रत्येक महिन्यात मिळाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं हे सुरू केलं। मला आजही लाडकी बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळाले। पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबागर्दी झाली आहे। नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणींची रांग लागलेली दिसून आली आहे। तर आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळालेले आहेत। लाडक्या बहिणींसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे वाटपाचं काम आता होणार आहे। होय, राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय अखेर जाहीर झाल्याने सर्व शेतकऱ्यांना जसे डीबीटीच्या माध्यमातून पैसे दिले तसेच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे टाकण्यास आता सुरुवात होणार आहे। कारण की ही माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी दिलेली आहे। आता कोणीच काळजी करू नका, चिंता करू नका की आम्हाला पैसे कधी येतील, नेमका हप्ता कधी मिळणार, आता उशीर झाला असं कुणीही आता म्हणण्याची गरज नसून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात कोणत्याही क्षणी आता हे पैसे जमा होणार आहेत। होय, पहिला टप्पा 12 जिल्ह्यांमध्ये आणि 56 तालुक्यामध्ये आहे। जर तुमच्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आता सध्या स्थितीला तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर सर्वात आधी पैसे मिळतील। तसेच सरकारने आता 3 याद्या मंजूर केलेल्या आहेत व 3 याद्यामध्ये आता सर्व माहिती या ठिकाणी जाहीर झालेली आहे। या 3 याद्यापैकी पहिली यादी आहे ती म्हणजे जिल्ह्यांची। पहिल्या यादीमध्ये 12 जिल्हे आणि 56 तालुके त्यामध्ये टाकलेले आहेत। जर त्या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडून 1,500 रुपये नोव्हेंबरच्या हप्त्याचे म्हणजे 17व्या हप्त्याचे आणि 1,500 रुपये डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे टोटल मिळणार आहेत। आता इथून पुढे सरकार गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील सर्व बहिणींना वाटप करणार आहे असं स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नसून हे सर्व पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। मग चला आता नेमके पैसे किती वाजून किती मिनिटाला कोणत्या जिल्ह्यात जमा होणार, आज किती जिल्ह्यात मिळणार, उद्या किती जिल्ह्यात मिळणार व पैसे वाटप नेमका कधीपासून आता सुरू होत आहे सर्व माहिती पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल वरती टाका म्हणजे तुम्हाला रोजची रोज अशाच बातम्या बघायला मिळतील। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार सरकारचा निर्णय झाला। अखेर लाडक्या बहिणीला दिलासा मिळालेला आहे। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती नोव्हेंबरचे 1,500 रुपये मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील बैठकीत मंजूर केले। एवढंच नाही तर 1,500 रुपये नोव्हेंबरचे लवकर वाटप करण्याचं कारण म्हणजे सरकारला लगेच डिसेंबरचे 1,500 रुपये द्यायचे आहेत। म्हणजे सरकारला पुन्हा जानेवारीच्या हप्त्याची तयारी करता येईल। कारण जानेवारी महिना आता 2026 हे वर्ष आता सुरू होणार आहे। ते वर्ष सुरू होण्यापूर्वीच लाडक्या बहिणीला दिलासा देण्यासाठी आम्ही हे पैसे वाटप करणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे। त्यामुळे तुम्हाला आता या वर्षाच्या शेवटी का होईना बहिणींना खुश करण्यासाठी, बहिणींना चांगले पैसे देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे व सांगितलं आहे की आता वर्षाच्या शेवटी का होईना आम्ही लाडक्या बहिणीला चांगली रक्कम देत आहोत असं देखील एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे। कारण 1,500 रुपये नोव्हेंबरचे येणार आहेत व डिसेंबरचे त्यानंतर लगेच 1,500 रुपये टोटल 3,000 रुपयांचा हप्ता हा सर्व लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे व यामध्ये गॅस सिलेंडरचे पण पैसे 830 रुपये आता सर्व बहिणींना मिळणार आहेत। कारण की आता गॅस सिलेंडरचे पैसे पण सर्व बहिणींसाठी सुरू करण्यासाठी राज्य सरकारने अखेर काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे। मात्र एक लक्षात घ्या, आता सरकारने सांगितलेले ही 2 कामे प्रत्येक बहिणीला करावी लागतील। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात किंवा तुम्हाला हप्ता मिळणार नाही। मग नोव्हेंबरचे पण 1,500 रुपये मिळणार नाहीत आणि डिसेंबरचे पण 1,500 मिळणार नाहीत आणि गॅस सिलेंडरचा पण हप्ता हा तुमचा बंद होणार नाही, बंद होणार आहे। ही देखील गोष्ट सर्व लाडक्या बहिणींनी आता लक्षात घ्यावी। तर बघा आता ही 2 कामे 2 ते 3 दिवसाच्या आत करून घ्या म्हणजे काय होईल, हे सर्व पैसे तुम्हाला भेटतील। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर लगेच तिकडे सरकारला कळणार आहे की या बहिणीने ही 2 कामे केली नाहीत, मग सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट तुमचे पैसे बंद करण्यात येणार आहेत। कारण की कालपासून हा नवीन निर्णय राज्य सरकारने आता राज्यभरामध्ये लागू केलेला आहे। त्यामुळे प्रत्येक बहिणीला ही 2 कामे करावीच लागतील। जर तुम्ही ही 2 कामे केली तर नोव्हेंबरचे 1,500 रुपये लगेच येतील आणि डिसेंबरचा हप्ता पण कोणत्या क्षणी तो हप्ता वाटप झाल्यानंतर बँक खात्यात येईल। टोटल 2 महिन्याचे 3,000 रुपये तुम्हाला मिळतील आणि गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नसतील तर ते पण पैसे मिळण्यास सुरुवात होईल। कारण सरकारला काय करायचं आहे, आता गॅस सिलेंडरचे पण पैसे द्यायचे आहेत आणि 2 हप्त्याचे 3,000 रुपये देखील लवकर द्यायचे आहेत। त्यामुळे सरकार म्हणलंय की बहिणींनी ही 2 कामे केली तरच ते पैसे आम्हाला देता येतील, जेणेकरून डायरेक्ट डीबीटी प्रक्रिया सुरू करता येईल आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये
सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती हे पैसे टाकता येतील। तर लाडक्या बहिणींनो, आता ही 2 कामे लवकर करून घ्या, म्हणजे काय होईल, सरकार लगेच तुमच्या बँक खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 रुपये देईल आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये यावेळेस तुम्हाला 100% नक्की मिळतील। मग आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करायचं आहे। त्यापूर्वी आपण काय करूयात, नेमके पैसे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आणि 56 तालुक्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी बघूयात। त्यानंतर आपण नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती जाणून घेऊ। तर बघा, आता जे कोणी 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे, कारण त्यांना कोणती 2 कामे करायची आहेत ती माहिती पण बघायला मिळणार आहे। एवढंच नाही तर त्यांना नोव्हेंबरचे 1500 रुपये देखील भेटतील, कारण डिसेंबरचे पण 1500 भेटतील आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील। हे सर्व पैसे तुम्हाला मिळवायचे असेल तर त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला, कारण की हे पैसे मिळवण्यासाठी जी 2 कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। त्यासाठी फक्त तुम्हाला लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे। त्यातली त्यात आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्यांची यादी देखील तुम्हाला दाखवणार आहे। अशी यादी तुम्हाला दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाही, त्यासाठी एक लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट 1500 रुपये नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचे जमा होतील आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये डायरेक्ट तुम्हाला मिळणार आहेत। कसलीच काळजी करू नका। तुम्ही म्हणत असाल आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे या आधी कधीच मिळाले नव्हते, मग आता कमून मिळतील, तर होय, आता 100% मिळणार आहे, कारण की सरकारने सांगितलेली जर तुम्ही ती 2 कामे केली तर गॅस सिलेंडर योजनेमध्ये देखील तुमचं नाव येईल आणि तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण पैसे भेटून जातील। त्यामुळे काळजी करण्याची कसलीच गरज पडणार नाही। तर चला, आता सर्वात आधी नेमके पैसे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आणि 56 तालुक्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी या ठिकाणी आपण बघूयात। तर बघू शकता या ठिकाणी आता स्पष्टपणे यादी जाहीर झालेली आहे। यादीतील पहिला जिल्हा तालुका जाहीर झालेला आहे, तर इकडे बघू शकता तो धुळे जिल्हा आहे। धुळे जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली असून या जिल्ह्याचं नाव यादीत सरकारने घेतलेलं आहे। पूर्ण पैसे बँक खात्यात आता वाटप केले जाणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या असून पूर्ण पैसे देण्यासाठी सरकारने आता तत्पर झालेला आहे। पूर्ण रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे असं देखील सरकारने स्वतःहून सांगितलं आहे, त्यामुळे एक ना एक लाडक्या एक मोठा चांगला दिलासा आता नक्कीच मिळू शकतो। या ठिकाणी बघू शकता पैसे वाटपाच्या यादीतील जिल्हा धुळे जिल्हा देखील आता बघायला मिळत आहे। 12 जिल्ह्यांच्या यादीत सर्वात पहिलं नाव धुळे जिल्ह्याचं असल्यामुळे या ठिकाणी आता पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत व या ठिकाणी नोव्हेंबरचे पैसे मंजूर केलेले आहेत। 1500 रुपये कोणत्या क्षणी जमा होतील, त्यानंतर लगेच डिसेंबरचा हप्ता सरकार जाहीर करून पूर्ण वाटप या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी करणार आहे। डिसेंबरचे पण 1500 रुपये लवकरच तुम्हाला मिळणार आहेत व टप्प्याटप्प्यात हे 2 हप्त्याचे 3000 रुपये जमा होतील आणि त्यानंतर लगेच गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पैसे मिळवण्यासाठी यावेळेस तुम्हाला 2 कामे करावी लागणार आहेत। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केलेली नसली तर तुमचं नाव डायरेक्ट यादीतून काढलं जाईल आणि तुम्हाला हे पैसे भेटणार नाहीत। मग नोव्हेंबरचा हप्ता पण भेटणार नाही, डिसेंबरचा हप्ता पण भेटणार नाही व ही कामे करण्यासाठी आता फक्त 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। 3 दिवसाच्या आत तुम्हाला ही कामे करावी लागणार आहेत, त्यामुळे फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। नेमकी कोणती कामे करावी लागतील ती माहिती पण तुम्हाला देणार आहे व जर तुम्हाला वाटत असेल ही कामे करण्यासाठी आता किती दिवस शिल्लक आहेत व ही कामे केल्यावर आम्हाला नेमका काय फायदा आहे, तर बघा ही 2 कामे केली तर पहिला फायदा आहे तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळतील आणि दुसरा फायदा म्हणजे गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील। आणि जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला नोव्हेंबरचा पण हप्ता भेटणार नाही, डिसेंबरचा पण भेटणार नाही आणि गॅस सिलेंडरचा पण हप्ता 830 रुपयांचा तुमच्या बँक खात्यात येणार नाही। कारण सरकारने आता कडक नियम लावलेले असून या नियमाचं जे कोणी पालन करतील, जे कोणी ही 2 कामे करतील त्यांनाच पैसे भेटणार आहेत। आता तुम्ही म्हणाल आम्ही ही 2 कामे केली किंवा नाही केली, सरकारला कसं कळणार आहे, तर इकडे बघा, जर तुम्ही ही 2 कामे केली नाहीत तर सरकारकडे लगेच एक मेसेज जाणार आहे व तिथे कळणार की या बहिणीने 2 कामे केली नाहीत, मग त्या बहिणीचे पैसे लगेच तिथून अधिकारी थांबवणार आहेत व तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। त्यामुळे सरकारने आता खूप मोठा पुढचा विचार केलेला आहे, त्यामुळे आता ही 2 कामे तुम्हाला करावीच लागतील। मग चला आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून हे पैसे सर्व आपल्या बँक खात्यात येतील त्याबाबतची माहिती आता पुढच्या 2 मिनिटाच्या आत व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा। चला तर चला त्यापूर्वी आता पैसे वाटप नेमके अजून कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये 56 तालुक्यामध्ये सुरू होत आहे त्यांची यादी या ठिकाणी आपण जाणून घेऊयात।
तर बघू शकता यादी आता स्पष्टपणे आलेल्या असून इथे सरकारने काय सांगितलंय तर बघा, सरकारचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार आहे. मुख्यमंत्री साहेब यांचा निर्णय झाल्याने बहिणी खुश झालेल्या आहेत. सर्व लिस्ट आता सरकारने जाहीर केल्यामुळे सर्वांना चांगला दिलासा पण मिळालेला आहे. आलेल्या माहितीनुसार आता काळजी करणं सोडून द्या असं सरकारने डायरेक्ट सांगितलंय. त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणीला काळजी करण्याची गरज पडणार नाही. डायरेक्ट बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून एका क्लिक मध्ये पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत. तिकडून एक बटन दाबल्यानंतर डायरेक्ट एका क्लिक मध्ये सर्व रक्कम सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. ज्यांचं नाव पहिल्या यादीतील त्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे पैसे 1,500 रुपये मिळतीलच. मात्र त्यानंतर लगेच लवकर त्यांना डिसेंबरच्या हप्त्याचे पण पैसे भेटणार आहेत. मात्र त्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा, जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर तुमचं नशीबच चमकणार आहे. कारण डायरेक्ट 2 हप्त्याचे 3,000 रुपये भेटणार आहेत. जर पहिल्या यादीत नाव नाही आलं तर फक्त तुम्हाला 1,500 रुपये हप्त्याची रक्कम मिळू शकते. पुन्हा 2 हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत आणि गॅस सिलेंडरचा पण हप्ता मिळणार नाही. मग आता पहिल्या यादीत नाव सरकार कुणाचे घेत आहे व कोणतं कागदपत्र तुम्हाला जवळ ठेवावं लागेल, कोणती 2 कागदपत्रे तुमच्या जवळ लागतील जेणेकरून तुमचं नाव पहिल्या यादीत येईल ती पण माहिती देतो. जर पहिल्या यादीत नाव आलं तर खूप मोठा फायदा आहे. डायरेक्ट 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये 2 हप्त्याचे एकदम जमा होणार आहेत. मग तर कसलीच काळजी चिंता तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नाही. आता त्याबाबतची माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी अजून पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी या ठिकाणी आपण जाणून घेऊयात. तर बघा, आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे. तर पुढचा जिल्हा मुंबई जिल्हा. बघा, मुंबई जिल्ह्याचं नाव पण यादीत आलेलं असून मुंबई जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता हे जमा होणार आहेत. मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नसून टोटल रक्कम आता वाटप सुरू केली जाणार आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आपण बोलू शकतो. तर या ठिकाणी बघा, मुंबईमध्ये पूर्ण पैसे वाटपासाठी सरकारने तयारी केली असून आता हे पैसे डायरेक्ट सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टाकण्यात येतील. त्यानंतर मुंबई उपनगर. बघा, मुंबई उपनगर येथील देखील बहिणींना पैसे मिळणार आहेत. त्यानंतर पैसे वाटपाच्या यादीतील जिल्हा ठाणे जिल्हा. बघा, ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदेचा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो कारण त्या ठिकाणी एकनाथ शिंदे राहतात. ठाणे जिल्हा म्हणजेच सध्या स्थितीला असा जिल्हा आहे की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे वाटप केले जाणार आहेत. कारण ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः एकनाथ शिंदे आहेत व ते ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला काहीच कमी पडू देणार नाहीत असं देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाही. कारण की यादीमध्ये त्यांनी ठाणे जिल्ह्याचं पण नाव टाकलेलं असून पूर्ण पैसे या ठाणे जिल्ह्यातील देखील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता जमा होऊन जातील. कसलीच काळजी चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही. सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. मात्र आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता फक्त 2च मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. राहिलेला व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला पण समजून जाईल की नेमके पैसे कधी मिळणार, आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात पैसे कधी येणार आहेत ती माहिती तुम्हाला सविस्तर बघायला मिळेल. तर चला आता पुढील याद्या या ठिकाणी आपण पाहूयात. तर बघू शकता, आता आलेल्या माहितीनुसार पुढील यादी देखील बघायला मिळत आहे. या 6 बँकेत सर्वात आधी पैसे जमा होतील. पण बघा, ज्यांचं खातं पोस्ट बँकेत आहे त्यांची थोडीशी अडचण आहे. त्यांनी काय करा, आता एक मोठं काम तुम्हाला करावं लागणार आहे. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मी सर्व माहिती सांगतो व्यवस्थितपणे, तुम्ही काळजी करत बसू नका. या ठिकाणी बघा, आता ज्यांचं खातं पोस्ट बँकेत आहे त्यांची थोडीशी एक अडचण आहे. पैसे त्यांना लवकर भेटायचे पण नाही. त्यामुळे तुम्हाला आता लवकरात लवकर सरकारने सांगितलेली 2 कामे तर करून घ्यावीच लागतील. अचानकपणे पोस्ट बँकेत असा अडथळा आल्यास देखील आता पैसे येण्यासाठी मोठी अडचण आता बघायला मिळू शकते. कारण की मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर आता ही 2 कामे काही झालं तरी करून घ्यावं लागतील. कारण पोस्ट बँकेत आता याशिवाय पैसे येणार नाहीत. जर पैसे पाहिजे असतील तर प्रत्येक लाडक्या बहिणीला आता हे काम करायचंच आहे. मग चला, आता पोस्ट बँकेत खातं असणाऱ्यांनी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. ती माहिती आपण पुढे जाणूनच घेणार आहोत आणि नेमके पैसे कोणत्या 6 बँकेमध्ये सर्वात आधी येणार आहेत त्यांची पण लिस्ट दाखवतो. जर या 6 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तर डायरेक्ट तुम्हाला 2 हप्त्याचे 3,000 रुपये 2 टप्प्यात मिळतील आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुम्हाला मिळून जातील. कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. तर चला आता पुढील यादी या ठिकाणी जाणून घेऊयात. तर या ठिकाणी बघू शकता, आता सध्या स्थितीला जर विचार केला तर पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे. आलेल्या माहितीनुसार पूर्ण रक्कम आता सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहे. यामध्ये बघा, सरकारने काय सांगितलं आहे तरी ते सांगितलं आहे की लाडक्या बहिणींनी काळजी करायची नाही, आता लक्ष द्यायचं आहे सरकारने. कारण की आता अचानक नवीन यादी तयार केलेली आहे. ज्यांचं नाव नवीन यादीत येईल त्यांना सर्वात आधी 3,000 रुपये भेटणार आहे. जुनी यादी आता काढून टाकलेली आहे. त्यामुळे ज्यांना आता हप्ता भेटत होता त्यांना आता हप्ता भेटेल
का नाही ते पण सांगता येणार नाही, कारण बऱ्याच जणांचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे. जुनी यादी सरकारने आता बाजूला केली असून नवीन यादी तयार केलेली आहे. नवीन यादीत नाव येण्यासाठी आता 2 कामे करावी लागतील. ज्यांचं नाव नवीन यादीत येईल त्यांनाच पैसे भेटणार आहेत, अन्यथा पैसे भेटणार नाहीत. मग आता नवीन यादीत नाव येण्यासाठी काय करायचं, तर चला ते तुम्हाला 1 मिनिटात सांगतो. म्हणजे काय होईल, तुमचं नाव नवीन यादीत 10 ते 15 मिनिटात येईल आणि डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यावरती 2 हप्त्याचे 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सर्व पैसे तुम्हाला भेटून जातील. तर चला ती माहिती तुम्हाला आता 1 मिनिटामध्ये सर्व काही व्यवस्थितपणे समजून सांगतो. तर या ठिकाणी बघू शकता काय सांगितलं आहे, तर बघा नोव्हेंबरचा हप्ता मंजूर झाला, चेकवर अखेर सही झालेली असून 3000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. डिसेंबरच्या हप्त्याला मंजुरी देण्यासाठी लवकरच मुंबईत बैठक होणार आहे. 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळणार. गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्वांना देण्यासाठी सरकारने अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. आता तुम्ही हे काम करून घ्या, तुम्हाला हे पैसे मिळतील. कसलीच काळजी चिंता तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय आता जाहीर झालेला आहे. बघा आता 3000 कोटी जाहीर झालेले आहेत. आता फक्त पैसे तिकडून एका क्लिक मध्ये टाकणं बाकी आहे, अन्यथा तिकडून एक बटन दाबलं तर डायरेक्ट पैसे आता बँक खात्यात तुमच्याच जमा होणार आहेत. तर कोणती 2 कामे करायची आहेत ती माहिती या ठिकाणी जाहीर झालेली आहे. तर बघा या ठिकाणी आता इथे सांगण्यात आलेलं आहे की पहिलं काम लाडक्या बहिणींना EKYC पूर्ण करावं लागणार आहे. सर्वोत्तम उपाय म्हणजे योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी EKYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. हे काम तुम्हाला करावंच लागणार आहे. आता तुम्ही लवकरात लवकर हे काम करू शकता किंवा CSC केंद्रावरती जाऊन त्वरित हे काम करून घ्यावे. दुसरं काम देखील तुम्हाला करायचं आहे, ते पण काम खूप महत्त्वाचं आहे. जर ते काम तुम्ही केलं नाही तर मोठी अडचण देखील निर्माण होऊ शकते. तर चला अजून पुढचं कोणतं काम करावं लागेल जेणेकरून पैसे मिळतील ती देखील माहिती आपण बघूयात. तर इकडे बघा आता पुढील क्रमांकाचं काम एक तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे लाडक्या बहिणींनो आता महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड आता प्रत्येक जणाकडे असतं. बँक खाते आधार कार्डशी लिंक करायचे आहे आणि DBT सक्रिय ठेवणे गरजेचे आहे. तुमचे बँक खाते तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असणे गरजेचे आहे आणि DBTचे बेनिफिट ट्रान्सफरची डायरेक्ट प्रोसेस झाल्यानंतर हे पैसे तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे ही EKYC करा आणि आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा आणि बँक खात्याशी आधार नंबर संलग्न असणे गरजेचे आहे. एवढे काम करा. जर ही कामे आधीच केली असतील तर काय अडचण नाही, नसतील तर CSC केंद्रावरती जाऊन हे कामे तुम्हाला फटाफट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे पैसे तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी पूर्णपणे जमा होऊन जातील. तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. ही एक महत्त्वाची अपडेट सर्व लाडक्या बहिणींनी आता लक्षात घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही असं केलं नाही तर हप्ता बंद देखील तुमचा होऊ शकतो व तुम्हाला हप्त्याचे पैसे भेटणार नाही. तर चला आता नेमके पैसे तुम्हाला कोणत्या बँकेत वाटप सर्वात आधी होतील त्यांची लिस्ट दाखवतो. तर इकडे बघा यामध्ये सर्वात आधी पैसे भेटणार आहेत SBI बँक, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक आणि पोस्ट बँकेत काय अडचण नाहीये, पण EKYC केली नसेल तर अडचण येऊ शकते, पैसे भेटणार नाहीत हे लक्षात घ्या. EKYC देखील करून घ्या आणि आधार कार्ड लिंक करून घ्या. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे लाडकी बहीण योजनेची सर्वात आधी बातमी तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल व कमीत कमी 10 ते 12 जणांना व्हिडिओ पाठवा, त्यांचा देखील फायदा होईल व त्यांना देखील योजनेचे पैसे एकदम व्यवस्थितपणे मिळून जातील. धन्यवाद.